रेकॉर्डिंग करणं विसरलो होतो. चला. तर जनरल एक्सेप्शन्स चॅप्टर नंबर 3 म्हणजेच आयपीसीचा चॅप्टर 4. सेक्शन्स किती होते? 14 to 44. 14 to 44. त्यामधनं एक जो भाग आहे तो आहे 14 to 33. तो आहे जनरल एक्सेप्शन्सचा मेन वाला. आणि मग नंतर आपल्याजवळ आहे 34 to 44. 34 to 44. आणि हा आहे प्रायव्हेट. हा आहे प्रायव्हेट डिफेन्स. प्रायव्हेट डिफेन्स. मग काल आपण कोणते पाहिले होते? तर काल आपण पाहिलं होतं चॅप्टर सेक्शन 14 आणि सेक्शन 16. तर सेक्शन 14 आपण पाहिला होता आणि सेक्शन 17 पाहिला होता. 16 नाही, 14 आणि 17. म्हणजेच हे आहे सेक्शन 76 आयपीसीचा आणि हा आहे सेक्शन 79 आयपीसीचा. सेक्शन 14 मध्ये आपण बघितलं होतं की जर पर्सन मिस्टेक ऑफ फॅक्ट करत आणि बाउंड बाय लॉ आहे तर त्याला आपण ऑफेन्स नाही मानणार. आपण सोल्जरचं एक्झाम्पल पाहिलं होतं. आपण ऑफिसर ऑफ द कोर्टचं एक्झाम्पल पाहिलं होतं. तर याला आपण थोडक्यात म्हणू अ पर्सन ऍक्ट्स अंडर लीगल कंपल्शन. इथे न्यायाची किंवा कायद्याची बांधिलकी होती. लीगल कंपल्शन, कायद्याने तो बांधील होता. मग सेक्शन 17 बघितलं होतं. सेक्शन 17 मध्ये इथं लिगल जस्टिफिकेशन. तर मग मी तेच लिहिणार. पर्सन अ पर्सन ऍक्ट्स अंडर लीगल जस्टिफिकेशन. लीगल जस्टिफिकेशन. तर लीगल जस्टिफिकेशन म्हणजे काय? लीगल जस्टिफिकेशन म्हणजे इथे कायद्याचे समर्थन होते. कायद्याचे समर्थन होते. आपण जर इलिस्ट्रेशन बघितलं होतं तर इलिस्ट्रेशन मध्ये काय करते, तो इंडिव्हिज्युअल जो राहते ए, तो अरेस्ट करते एका व्यक्तीला. तो अरेस्ट करते आणि अरेस्ट हा कोणत्या पॉवरनी करते? मी सांगितलं होता सेक्शन 43 CRPC, ज्यामध्ये प्रायव्हेट पर्सनला पण राईट आहे की जर एखादा व्यक्ती एक ऑफेन्स करत असेल तर दुसरा व्यक्ती काय करू शकतो? अरेस्ट करू शकतो. द पॉवर ऑफ अरेस्ट. कारण की एनी काय केलं होतं, बीला पाहिलं होतं की तो थर्ड पर्सनला मारण्याचा प्रयत्न करत होता. तर त्यांनी एनी काय केलं होतं, आपल्या पॉवरचा यूज केला होता आणि बीला अरेस्ट केलं. मग नंतर माहित झालं की बी तर हा प्रायव्हेट डिफेन्स मध्ये करत होता. का प्रायव्हेट डिफेन्स घेत होता? प्रायव्हेट डिफेन्स. आणि हा तर एक डकवायत होता किंवा रॉबर होता, जे म्हणायचं रॉबर होता. तर त्यामुळे एनी तसं काम केलं. तर दोघां सेक्शन मध्ये, दोन्ही सेक्शन मध्ये एक एलिमेंट कॉमन होता, तो म्हणजे गुड फेथचा. गुड फेथचा. आणि गुड फेथची डेफिनेशन आपण कुठे बघितली होती? सेक्शन 211. आणि आयपीसी मध्ये काय आहे? सेक्शन 52 आयपीसी. 52 आयपीसी. तर हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. तर ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या नव्हत्या ना जनरल एक्सेप्शन्स बद्दल, त्या गोष्टी इथं थोड्या आपण डिस्कस करून घेऊया. मागच्या क्लासमध्ये काही होता का डाऊट? चंदा मॅम, काही डाऊट असेल तर विचारू शकता. चला. तर आपण एक सेक्शन बघितला होता, तो होता सेक्शन 3 सबसेक्शन 1, म्हणजेच आयपीसीचा सेक्शन 6 आयपीसी. मी तुम्हाला हे सांगितलं होतं की सगळ्यात पहिला सेक्शन तर तुम्ही हा वाचायचा. सगळ्यात पहिला सेक्शन हा वाचायचा. का? कारण की याच सेक्शन मध्ये सांगितलं होतं की तुम्ही कोणता पण सेक्शन वाचा, मग तो सेक्शन बीएनएस मध्ये असो की आयपीसी मध्ये असो, तुम्हाला तो सेक्शन किंवा ते सेक्शन हा सेक्शन लक्षात घेऊनच वाचायचा आहे. म्हणजे कुठलाही सेक्शन तुम्ही वाचा तर तुम्हाला जनरल एक्सेप्शन घेऊन चालायचं.
म्हणजेच जनरल एक्सेप्शन्सची युनिव्हर्सल अप्लिकेबिलिटी आहे. तर युनिव्हर्सल अप्लिकेशन तो होतो, युनिव्हर्सल अप्लाय होतो सगळ्या सेक्शन्सवर. सगळ्या सेक्शन्सला युनिव्हर्सल अप्लिकेशन आहे जनरल एक्सेप्शन्स. भलेही ते रिपीट नाही झाले प्रत्येक सेक्शन मध्ये, तरी पण तुम्हाला घेऊनच चालायचं की तिथे जनरल एक्सेप्शन्स आहे. तर मग मी ते काय लिहितो, इट अप्लाइज, इट अप्लाइज, इट अप्लाइज टू एव्हरी सेक्शन, टू एव्हरी सेक्शन, एव्हरी सेक्शन ऑफ BNS, भारतीय न्याय संहिता, ब्रॅकेटमध्ये IPC. मग हे जनरल एक्सेप्शन्स प्रूव्ह करण्याचं रिस्पॉन्सिबिलिटी कोणाजवळ आहे? आता ही गोष्ट नवीन आहे, ही मी सांगितली नव्हती मागच्या क्लासमध्ये. तर मग मी ते काय म्हणतो, बर्डन ऑफ प्रूफ हे कोणाजवळ आहे? बर्डन ऑफ प्रूफ कोणाजवळ आहे? जर मला माहिती आहे की मी एक ऑफेन्स केला, एका पर्सनने ऑफेन्स केला, ऑफेन्स, पण त्याला हे प्रूव्ह करायचं आहे की ते जनरल एक्सेप्शन्स मध्ये येत आहे, म्हणजे तो ऑफेन्स असूनही काय नाही आहे, ऑफेन्स नाही आहे. तर मग त्याचा बर्डन ऑफ प्रूफ कोणावर येईल? तर याचा आन्सर करेक्ट, याचा आन्सर आहे अक्यूज. करेक्ट चंदाना. पण कोणत्या सेक्शन, कुठे लिहून आहे? हे कुठे लिहून आहे सांगा, हे कुठे लिहून आहे की अक्यूज जवळ बर्डन ऑफ मला प्रूफ आहे? कीबोर्ड नाही दिसत आहे. काय नाही दिसत आहे? हॅलो सर, हा. कीबोर्ड नाही दिसू राहिलं तुमचं कीबोर्ड, लिहिताना. कीबोर्ड म्हणजे व्हाईट बोर्ड. बाकी सगळ्यांना दिसत आहे ना? कन्फर्म करा. हो, बाकी जणांना दिसत आहे. विकास, तुझ्या याच्यात प्रॉब्लेम आहे, चेक कर. चला, तर बर्डन ऑफ प्रूफ तर अक्यूज जवळ आहे, ते करेक्ट आहे. चंदा मॅमनी करेक्ट सांगितलं की अक्यूज जवळ बर्डन ऑफ प्रूफ आहे जनरल एक्सेप्शन्स प्रूव्ह करण्याचं. पण ते कुठे लिहून आहे? ती आहेच नाही. करेक्ट एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन कोणता आहे? चला, दिसत आहे सेक्शन 105 एव्हिडन्स ऍक्ट. ठीक आहे, सेक्शन 105 आठवत आहे ना? तर हा आहे बर्डन ऑफ प्रूव्हिंग दॅट द केस ऑफ अक्यूज कम्स विद इन एक्सेप्शन. तर मग आपण वाचूया. तर व्हेन अ पर्सन इज अक्यूज्ड ऑफ एनी ऑफ, द बर्डन ऑफ प्रूव्हिंग द एक्झिस्टन्स ऑफ सर्कमस्टान्सेस ब्रिंगिंग द केस विदिन एनी ऑफ द जनरल एक्सेप्शन्स इन इंडियन पिनल कोड म्हटलं. कशात म्हटलं? इंडियन पिनल कोड. or within any special exceptions or proviso contained in any part of same code or in any law. पहले तो म्हटलं इंडियन पिनल कोड, नंतर म्हटलं इन एनी लॉ डिफाइनिंग द ऑफेन्स is upon him and the court shall presume the absence of such circumstances. दोन गोष्टी म्हटलेल्या आहे. सगळ्यात पहिले तर आहे की अक्यूज प्रूफ करावं लागणार. मग ते इंडियन पिनल मध्ये, इंडियन पिनल कोड मध्ये येऊ की एनी लॉ मध्ये, कोणत्या पण लॉ मध्ये अक्यूजला प्रूफ करणे आहे की त्याचा जो केस आहे ते जनरल एक्सेप्शन्स मध्ये येणार. आणि दुसरी गोष्ट ही मेन, कोर्ट काय करणार, कोर्ट ते धरून चालणार नाही. जेव्हा केस चालू होईल तेव्हा कोर्ट तर चालून धरणार नाही की जनरल एक्सेप्शन्स मध्ये आहे केस, हे अक्यूजला प्रूफ करणार आहे. ठीक आहे, तर इल्युस्ट्रेशन वाचूया. सिंपल इल्युस्ट्रेशन आहे. ए आहे, मर्डरचा आरोपी आहे. ए अक्युज्ड ऑफ मर्डर alleges that by reason of unsoundness of mind,
इथे त्याची मेंटल ॲबिलिटी ठीक नव्हती, म्हणून त्याने काय केलं, मर्डर केला. आणि त्याचं म्हणणं काय होतं, ते नेचर ऑफ द ऍक्ट त्याला समजलं नाही. तर मग हे प्रूफ कुणाला करायचा, एलाच करायचा. द बर्डन ऑफ प्रूफ इज ऑन ए. मग सेम illustration B. A, accused of murder, alleges that by grave and sudden provocation, he was deprived of self, he was deprived of power of self control. आता हे जनरल एक्सेप्शन मध्ये फॉल नाही करणार, हे स्पेशल एक्सेप्शन झाला मर्डरचाच. कारण की भलेही इथं ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशन होतं, त्यांनी जर मर्डर केला तर मग ते जनरल एक्सेप्शन मध्ये फॉल नाही, कारण की ते ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशन मध्ये. ठीक आहे. आता हा तर झाला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, पण भारतीय साक्ष अधिनियम काय आहे? मग आपण भारतीय साक्ष अधिनियम बघूयात. त्याचा जो सेक्शन आहे तो आहे 108 BSA. काउंट तर येत नाही आहे. 108 लिहायला पाहिजे. 108 BSA. 104 आहे का? मला 108 आठवत आहे. एक मिनिट. 108च आहे. हा, 108 आहे. हम्म. मला वाटतं नवीन कायदा आहे म्हणून इझिली भेटत पण नाही आहे burden मला. of proof that case हा, तर हे आहे Rishat 108. When a person is accused of any offense, सेमच आहे, बर्डन ऑफ प्रूव्हिंग एक्झिस्टन्स हे सेम आहे. फक्त चेंज काय झालं, ते इथे IPCच्या जागी भारतीय न्याय संहिता आला 2023. ठीक आहे. आणि हा सेक्शन C मध्ये चेंज झाला असेल, कारण की सेक्शन चेंज झाले आहे ना भारतीय न्याय संहितेचे. तर बस, 108 लक्षात. चला व्हाईट बोर्ड वरती वापस जाऊयात आपण. त्या सेक्शन 3 करताना तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की BSA सेक्शन 108 लक्षात ठेवा. चलो, तर मग आपण इथं बर्डन ऑफ प्रूफ वरती आलो आहे. आय होप सगळ्यांना दिसत आहे. बर्डन ऑफ प्रूफ अक्यूज, तर हे कुठे देऊ ना, तर सेक्शन सेक्शन 108 BSA म्हणजेच सेक्शन 105 इंडियन एव्हिडन्स ऍक्ट यांच्यावर आहे. तर तुमच्या नोटसाठी काही काही सिंपल सेंटेन्स मी लिहून देतो, ते आपण लिहून घेऊयात. सगळ्यात पहिले, द जनरल एक्सेप्शन, द जनरल एक्सेप्शन, द जनरल एक्सेप्शन contained contained in section 14 to 44 of BNS makes an offense makes an offense makes an offense a non-offense.
नेक्स्ट अन ऑफेन्स नॉन. म्हणजे समजून घ्या, जर एनी मर्डर कमिट केला, मर्डर कमिट केला आणि त्यानंतर ए सक्सेसफुल होतो कोर्टाला कन्व्हिन्स करण्यामध्ये की त्याचा जो ऍक्ट आहे मर्डरचा हा चॅप्टर 3 मध्ये फॉल होतो, तर मग त्याला काय होणार? पनिशमेंट भेटणार का? नाही. तो अक्विट होऊन जाणार, त्याला अक्विटल भेटणार. आणि जो तो ऑफेन्स होता तो नॉन ऑफेन्स मध्ये कन्वर्ट, त्याला अक्विटल भेटणार, त्याला अक्विटल भेटणार. हा फक्त पॉइंट. मग आपण बर्डन ऑफ प्रूफ वरती पण बर्डन ऑफ प्रूफ, बर्डन बर्डन ऑफ प्रूफ, बर्डन ऑफ प्रूफ that 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 his case, that his case, his म्हणजे अक्यूज, that his case falls falls in any provision, in any provision, in any provision of general exceptions. मी फक्त GE लिहिता हूँ शॉर्ट मध्ये. जनरल एक्सेप्शंस म्यूट करा प्लीज. इन दिस संहिता, in this संहिता, in this संहिता lies on the accused, lies on accused, lies on accused, lies on. आणि ब्रॅकेट मध्ये लिहा 108 BSA, 105 इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. तर ही सेकंड आहे. आता मला एक क्वेश्चन विचारायचा आहे इथे. समजून घ्या, समजून घ्या की इथे एक पर्सन येते आणि तो काय आहे? अनसाऊंड आहे. तो काय आहे? अनसाऊंड आहे, अनसाऊंड, पागल आहे. पण पोलीस त्याला तरी पण अक्यूज बनवतात, पोलीस तरी पण त्याला अक्यूज बनवतात, त्याच्यावर FIR लॉन्च करतात आणि त्याला कोर्टासमोर आणतात, कोर्टासमोर आणतात, कोर्ट समोर आणतात, कोर्ट समोर आणतात. आता हा अनसाऊंड असल्यामुळे न आपली केस, न आपली केस चांगल्याने हँडल करू शकते, न कोणता ऍडव्होकेट अप्लाय करू शकते. तर तुम्हाला काय वाटते, कोर्ट या सिच्युएशन मध्ये काय करणार? एला एला कन्व्हिक्ट करणार, एला कन्व्हिक्ट करणार की सोडून देणार की अक्विट करणार? काय वाटतं तुम्हाला? अनसाऊंड असेल ना, तर त्याला सोडण्यात येईल, कारण की तोपर्यंत त्याच्यावर हे केलं जात नाही ना. ठीक आहे, जोपर्यंत त्या गोष्टी तो आवाजामध्ये होत नाही तोपर्यंत. पण बर्डन ऑफ प्रूफ कोणावरती आहे? हे प्रूफ करण्याचा अनसाऊंड कोण आहे? बर्डन ऑफ प्रूफ कोणाजवळ आहे? हम्म. सांगा. त्याला एक तास. हे सिद्ध करण्याचं की तो अनसाऊंड आहे हे कोणावरती आहे? हा सेमच झाला ना, अक्यूज गार्डियन सेमच झाला तिथे, कारण की गार्डियन ठीक आहे ना, अक्यूज सेमच घेऊन घेतो आपण. ठीक आहे तुमचा गार्डियन पण, गार्डियन करेल, पण अल्टिमेटली ऍडव्होकेट अपॉइंट कर, मग ऍडव्होकेटच हे करणार. पण स्टील समजून घ्या की तो बरोबर प्रूफ करू शकत नाही. गार्डियन पण ऍडव्होकेट पण बरोबर प्रूफ करू शकत नाही की तो अनसाऊंड आहे. तर मग काय, काय होईल? प्रॉसिक्युशन काय? प्रॉसिक्युशननी तर हे काम केलंच आहे, कोर्टासमोर तर आणलंच आहे याला. आता इथे जे डिस्क्रिप्शन आहे ना, मी सांगतो. नाही, बर्डन शिफ्ट नाही होत प्रॉसिक्युशन वरती. बर्डन इथे शिफ्ट नाही होणार की प्रॉसिक्युशन काऊन प्रूव्ह करणार की तो अनसाऊंड आहे? प्रॉसिक्युशनचं काम काय आहे? प्रॉसिक्युशनचं हे काम आहे की इथे हा जो व्यक्ती आहे यानेच गुन्हा केला आहे,
ते सिद्ध करणे आणि तो गुन्हा बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध करणार प्रॉसिक्युशनला. बियॉन्ड रिझनेबल डाऊट म्हणजे इथे जे बर्डन ऑफ प्रूफ आहे प्रॉसिक्युशनचं, कोणाचं प्रॉसिक्युशनचं, ते खूप स्ट्रॉंग आहे. ते खूप स्ट्रॉंग आहे. आणि बर्डन ऑफ प्रूफ प्रॉसिक्युशनचं कसं आहे, हे अनसाऊंड आहे, जनरल एक्सेप्शन मध्ये फॉल करणार याचा नाहीये. प्रॉसिक्युशनचं वेगळं काम राहणार. आपली गोष्ट इथे चालू आहे की बर्डन ऑफ प्रूफ भलेही अक्यूज वरती आहे, पण तरी पण त्यांनी बरोबर सांगू शकले नाही की हा त्या टाइमला जेव्हा त्यांनी मर्डर केला तेव्हा खरंच तो अनसाऊंड होता. असं पण होऊ शकतं ना की मर्डर केल्यावर तर तो अनसाऊंड झाला, असं पण होऊ शकतं. चला, तर मी सांगतो तुम्हाला अशा टाइमला की तो खरोखर अनसाऊंड होता मर्डर करताना की नाही, हे डिस्कशन आहे कोर्टचं. हे कोर्ट डिसाइड करणार अल्टिमेटली. आणि कारण की बर्डन ऑफ प्रूफ जे प्रॉसिक्युशनचं आहे ते कसं आहे, बियॉन्ड रिजनेबल डाऊट, तर त्याचा बेनिफिट तर अक्यूजला होणारच. त्याचा बेनिफिट अक्यूजला होणार. आणि त्याला जास्त चान्सेस आहे की तो सुटून जाईल, रिलीज. तर आपण हेच लिहून घेऊयात. तर विकासने जे सांगितलं होतं फर्स्ट टाइमला ते बरोबर आहे, अली तो एक्सप्लेन करू शकला नाही. चला, तर मी समोर लिहितो. बट, परंतु, बट, परंतु, इफ इट इज अपेरंट, इफ इट इज अपेरंट, अपेरंट म्हणजे काय, वरच्यावर, वर वर. इफ इट इज अपेरंट किंवा प्रायमा फेसी पण म्हणू शकता. इफ इट इज अपेरंट फ्रॉम एव्हिडन्स ऑन रेकॉर्ड, फ्रॉम एव्हिडन्स ऑन रेकॉर्ड, जे एव्हिडन्स कोर्टासमोर आहे, रेकॉर्ड वरती आहे, त्याच्यावरून वरवर लक्षात येतात that the accused, that the accused, that the accused falls, falls within, within जनरल एक्सेप्शन्स. मी शॉर्ट मध्ये जी आणि ई लिहितो, जी. देन अशा वेळेस काय होणार, देन इट इज, इट इज ओपन, ओपन टू कोर्ट, देन इट इज ओपन टू कोर्ट. हे कोर्ट वरती आहे आता की काय कन्सिडर करायचं, टू कन्सिडर, टू कन्सिडर दॅट द अक्यूज, दॅट द अक्यूज, that the accused comes within the exception, comes within the exception, comes within the exception. ठीक आहे, लिहून झालं. हो. ठीक. चल. तर आता मला सांगा की कोर्टाचा भाग पाहिला आपण, पण जेव्हा पोलीस स्वतः इन्व्हेस्टिगेशन करते तेव्हा काय, पोलीस जेव्हा स्वतः इन्व्हेस्टिगेशन करते तेव्हा काय, जर तेव्हा त्यांना आढळलं की जो आरोपी आहे तो खरोखर पागल होता किंवा जनरल एक्सेप्शन्स मध्ये फॉल करते तो आरोपी, तर तेव्हा काय होणार, पोलीस सोडू शकते त्याला, पोलीस रिलीज करू शकते का त्याला, तुम्हाला काय वाटतं सांगा. नाही. नाही करू शकत. तर हे हेडिंग टाका. तर याचा आन्सर आहे सोडू शकते खरोखर. तर पोलीस सोडू शकते, कारण की पोलीसवर तसं बंधन नाही आहे की तुम्हाला पकडायचं आहे काही नाही. पोलीस मध्ये पण काही सेन्स राहायला पाहिजे. पोलीस रोबोट नाही, रोबोट नसला पाहिजे, है ना. तर मग इथे आपण लिहूया पोलीस, पोलीस कॅन नॉट इग्नोर, कॅन नॉट इग्नोर, पोलीस कॅन नॉट इग्नोर जनरल एक्सेप्शन, जी, जी.
पोलीस हॅज टू इन्व्हेस्टिगेट. भलेही पोलीस इन्व्हेस्टिगेट करणार त्या केसला, पोलीस हॅज टू इन्व्हेस्टिगेट. आणि समोर हे पण इन्व्हेस्टिगेट करणार की खरोखर कोणत्या कंडिशन्स मध्ये त्या आरोपीने हे काम केलं. दॅट 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 the act the act of offense of that the act of offense falls in general exceptions. थर्ड काय आहे? आता हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता इथे आपण फक्त जनरल एक्सेप्शन्स बघितलं, पण प्रायव्हेट डिफेन्स मध्ये हे अप्लाय होणार का सेम? प्रायव्हेट डिफेन्स मध्ये होणार का? तर त्याचा आन्सर डिपेंड करते. ऍक्च्युली ते अप्लाय नाही होत. पोलीस कोर्टासमोर आणते, पोलीस त्याला सोडू शकत नाही, त्यांना कोर्टासमोर तर आणावंच लागणार आहे. तर मग हाऊ एव्हर मी लिहितो, हाऊ एव्हर द कॅटेगरी ऑफ सेल्फ डिफेन्स किंवा प्रायव्हेट डिफेन्स, सेल्फ डिफेन्स म्हणूयात आपण, सेल्फ डिफेन्स फॉलिंग इन जनरल एक्सेप्शन. भलेही जनरल एक्सेप्शन मध्येच येते सेल्फ डिफेन्स, पण स्टील ते वेगळी कॅटेगरी आहे. वुड वुड फॉल वुड फॉल इन अ डिफरंट कॅटेगरी, इन अ डिफरंट कॅटेगरी in a different category than the general exception, than the general exception. सेल्फ डिफेन्स, ठीक आहे. चला झालं लिहून. हो. चला, तर आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे ऍक्ट ऑफ जज. तो आहे ऍक्ट ऑफ जज. नवीन टॉपिक चालू करण्यासाठी जास्त टाइम नाही आहे, पण जेवढा होईल तेवढा आपण चालू करूया. ऍक्ट ऑफ जज, ऍक्ट ऑफ जज. याच्यात मेन जे सेक्शन्स आहेत ऍक्ट ऑफ जज मध्ये ते आहे सेक्शन सेक्शन 15 आणि सेक्शन 16. हे दोन आहेत, एक आणि दोन. म्हणजेच आयपीसीचे सेक्शन 77 आणि 78 आयपीसी, हे दोन्ही सेक्शन. आता कारण की यामध्ये जज हे शब्द आला, तर जज हा शब्द डिफाईन्ड आहे आपल्याजवळ, आणि तो आहे बीएनएस मध्ये. आणि जर बीएनएस मध्ये असेल तर आयपीसी मध्ये पण असेल. आता मग प्रश्न हा पडतो की काही चेंजेस आहेत का यामध्ये? तर काही चेंजेस नाही, यामध्ये काही चेंजेस नाही, पण या डेफिनेशन मध्ये चेंजेस थोडेफार यांनी केलेले आहेत, आणि तेच चेंजेस आपण बघूयात काय चेंजेस आहेत. चला पेज नंबर 2, पेज नंबर 2 आहे हा. चला, जर तुम्ही बघितलं, हा आहे 216, इथे 2 लिहा. इथे 216 आहे, हा 2 आहे बीएनएसचा. आता हा आहे बीएनएस आणि हा आहे आयपीसी. तर मेन फरक काय झाला, ही जी जजची डेफिनेशन आहे ना ते सिम्प्लिफाय केली आहे, इथे चांगल्या भाषेत लिहिली आहे. भलेही ही डेफिनेशन सेमच आहे, काही जास्त फरक नाही आहे. डिटेलमध्ये होती ही डेफिनेशन जजची, डिटेलमध्ये होती. पण जर तुम्ही इल्युस्ट्रेशनच्या बाबतीत बघाल ना, तर इल्युस्ट्रेशन इथेच जास्त आहे. मोर इल्युस्ट्रेशन, 4 इल्युस्ट्रेशन दिले होते इथे, आणि ते एक्झाम्स मध्ये पण खूप आले. म्हणून इल्युस्ट्रेशन तुम्हाला वाचायचे आहे ना, तर तुम्ही आयपीसी मधूनच वाचा. इथे 4 इल्युस्ट्रेशन आणि इथे एकच ठेवला आहे.
तर म्हणून इल्युस्ट्रेशनसाठी आयपीसी वरती जास्त भर द्या. आणि जो शेवटचा इल्युस्ट्रेशन आहे तो तर खूपदा येते, कारण की तो थोडा वेगळा आहे. आपण ते बघूयात. तर सध्यासाठी काय चेंजेस आहेत, तर वर्डमध्ये खूप सारे चेंजेस आहेत. इथे बघा, डिनोट्स नॉट ओनली आयपीसी मध्ये होती, इथे आहे का नाही. डायरेक्ट त्यांनी म्हटलंय मीन्स अ पर्सन हु इज ऑफिशियली डेझिग्नेटेड ॲज अ जज. त्याला ऑफिशियली जज तर बनवलाच आहे, आणि बाकीचे पर्सन पण इन्क्लूड होतात. म्हणजे रिअल जज तो तर आहेच, पण बाकीचे पर्सन्स कोण आहेत, तर ते पॅरा 1 आणि 2 मध्ये दिला. इथे फक्त पॅराच होते, इथे 1 आणि 2 आहे का, इथे नाही आहे पॅराच. नो पॅराच. किंवा पॅराची नंबरिंग नाही केलेली आहे इथे पॅराची नंबरिंग केलेली आहे. मग वाचूयात आपण. हु इज एम्पावर्ड बाय लॉ टू गिव्ह इन एनी लिगल प्रोसिडिंग्स. मग तो सिव्हिल असो किंवा क्रिमिनल असो, अ डेफिनेटिव्ह जजमेंट ऑर अ जजमेंट विच इज नॉट अपील्ड अगेन्स्ट. म्हणजे ज्यावर अपील नाही होणार, वुड बी डेफिनेटिव्ह. जर अपील नाही केली तर ते काय होणार, डेफिनेटिव्ह, कन्क्लुझिव्ह राहील तो. ऑर अ जजमेंट विच इज कन्फर्म बाय सम अथॉरिटी वुड बी डेफिनेटिव्ह. म्हणजे त्याने जजमेंट तर दिलं, आणि समोर जाऊन कोणत्या सम अदर अथॉरिटीने त्याला कन्फर्म केलं, तरी पण तो काय होईल, डेफिनेट. हा फर्स्ट पॅरा सांगतो. सेकंड पॅरा, हु इज वन ऑफ अ बॉडी ऑफ पर्सन्स. म्हणजे खूप साऱ्या व्यक्तींमधून तो एक पण राहू शकतो. बॉडी ऑर पर्सन वन, विच बॉडी ऑफ पर्सन इज एम्पावर्ड बाय लॉ टू गिव्ह सच. डिव्हिजन बेंच ऐकलं असेल तुम्हाला. तर डिव्हिजन बेंच मध्ये दोघं जजेस राहतात, पण ते दोन्ही जजेस होतात, त्याचं हे म्हणणं. तर टाइम फक्त 1 मिनिट राहिला आहे, मी बरोबर एक्सप्लेन नाही करू शकतो तुम्हाला इथं. तर आपण उद्या कंटिन्यू करूयात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या 8 वाजता मी टेस्ट घेणार आहोत चॅप्टर 2 वरती. चॅप्टर 2 BNS. तर म्हणून ते थोडंफार रिवाईज करा तुम्ही, लेक्चर्स बघा, नोट्स रिवाईज करा. मी सिम्पल टेस्ट ठेवली आहे, सिम्पल लेवलवरती. फक्त 4 ते 5 क्वेश्चन ऍडव्हान्स ठेवले, हार्ड ठेवले. तर मॅक्झिमम क्वेश्चन 30 राहील इथे, आणि तुम्हाला 20 मिनिटाचा टाइम लागेल. गुगल फॉर्म वरतीच मी ही टेस्ट घेणार होतो. चालेल ना. ठीक आहे, उद्या कंटिन्यू करूयात आपण. उद्या पण क्लास होणार. होऊ शकते दुपारी क्लास जमला तर आपण तसं करू, एक्स्ट्रा घेऊ आपण. ठीक आहे. चला, गुड नाईट, बाय.